जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला स्त्री आधार केंद्राच्या वतीने पुण्यामध्ये महिलांचा आरोग्य अधिकार, मासिक पाळीत रजेची तरतूद या विषयावर परिसंवाद आणि कविता वाचन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेच्या उपसभापती, स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे होत्या। डॉ. गोऱ्हे यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा देताना सांगितलं की मासिक पाळी हा स्त्रियांच्या जीवनातील नैसर्गिक आणि महत्त्वाचा भाग आहे। सरकार या मुद्द्यावर सर्व बाजूंनी विचार करत आहे आणि लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे। मात्र रजेमुळे महिलांना विषम वागणूक किंवा भेदभाव मिळू नये याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे। प्रत्येक स्त्रीचं दैनंदिन काम, आरोग्य आणि गरजा वेगवेगळ्या असतात, त्यामुळे रजा घ्यायची की नाही हे पूर्णपणे तिच्या वैयक्तिक निर्णयावर अवलंबून असावं। मासिक पाळी रजा असं थेट नाव न देता त्याला अधिक संवेदनशील आणि समानतावादी नाव द्यावं अशी सूचना सुद्धा यावेळी नीलम गोऱ्हे यांनी केली। मासिक पाळीच्या रजेचा निर्णय हा स्त्रीच्या इच्छेवर असावा असं मत नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलेलं आहे। एका विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या। जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित हा कार्यक्रम होता आणि त्यामुळे मासिक पाळीच्या विषयासंदर्भात त्यासाठी द्यायच्या रजेसंदर्भात सखोल अशी चर्चा या कार्यक्रमात झाली।